दोन्ही भाऊ भेटलेले आहेत आणि यामध्ये काही वावगं नाहीये असंच यशवंत किल्लेदार आणि अंबादास दानवे असे दोघे जण म्हणाले आहेत। आणि या भेटीकडे राजकीय अंगाने पाहू नये असंच आता या दोन्ही पक्षातील नेते म्हणतात। मात्र ज्या पद्धतीने भेटीगाठी वाढतायत त्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातूनच याकडे पाहिलं जात आहे, कारण की राजकारण याच एका शब्दामुळे किंवा याच एका गोष्टीसाठी हे दोन्ही बंधू इतक्या वर्षांनंतर एकत्र आल्याचं कळतंय। हिरडन मराठी माणूस आहे आणि त्यानुसार मुंबईला पुन्हा एकदा वाचवायचं आहे, परप्रांतीयांचं आक्रमण होतंय, असे अनेक मुद्दे समोर आणले जात आहेत आणि हे सगळं होतंय आगामी निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवरती। म्हणून राजकारणाच्या दृष्टिकोनातून या भेटींना पाहणं गरजेचं आहे। दोन्ही भाऊ एकामागून एकदा भेटतायत, 12वी त्यांची ही भेट आहे आणि यात थेट चर्चा या दोघांमध्ये होतीये। म्हणून अर्थातच याला राजकीय अंगाने पाहिलं जात आहे। नेमकं आता यावेळी काय चर्चा होतीये, त्यातून काय पुढे निष्पन्न होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास ही दृश्य तुमच्यासाठी साम टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि तिथे आता दोघांची ही भेट होतीये। 12वी भेट आहे। खरं तर 5 जुलैला दोघे बंधू पहिल्यांदा एकत्र दिसले होते। भव्य असा समारंभ झाला होता। वरळी डोममध्ये या दोघांनी मोठी जाहीर सभा घेतली होती आणि त्यावेळी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यानंतर आपण पाहतोय की नेहमी या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या। मग वाढदिवसाचे निमित्त असो, गणपती दर्शन असो किंवा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन नमन करणं असो किंवा इतर कुठले कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा राजकीय हेतू घेऊन निवडणूक आयोगाच्या ठिकाणी जाऊन भेट देणं असो, सर्वपक्षीय बैठक असो, चर्चा असो आणि त्यानंतर झालेली माध्यमांसोबतची पत्रकार परिषद, अशा अनेक वेगवेगळे जरी उद्देश असले तरी देखील दोन्ही बंधू एकत्र येताना दिसतायत। आणि अशात आता जेव्हा महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, 1 जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका आटोपण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, त्यानुसार आता सगळे पक्ष कामाला लागलेत, दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा कामाला लागलेत आणि म्हणून भेटीगाठी वाढताना दिसतायत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।